आजच्या या सोहळ्याप्रती आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल निश्चितपणे स्पर्धेच्या माध्यमातून सुशांत तांडेल आणि वैभवजी कडू यांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतोय। चलू या प्रेक्षणीय सामना या ठिकाणी असेल। एका बाजूला योगेश पाटील, दुसऱ्या बाजूला निशिकेत भोईर, एका बाजूला विंधणे, दुसऱ्या बाजूला शेवा। आवाज ऐकायला मिळेल आपल्याला दीपक पाटील पळसपे। थँक्यू सो मच आतिशजी। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। कल्पेश भोईरचं षटक क्रमांक पहिलं बॅकफुटला जाऊन बाबूनं कट केला। यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, लॉंग चेस आहे फिल्डरसाठी। शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय, तोपर्यंत मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातील त्या तिहेरी धाबा। 3 धाबाचं योगदान मात्र मिळालंय। सामना सुरू आहे। श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवाणी त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी विंधणे। एका बाजूला निशिकेत, दुसऱ्या बाजूला योगेश। या 2 कर्णधारांमध्ये सुरू असणारी आजच्या दिवसामधील ही दुसरी लढाई। पहिला सामना पियुष ठाकूरच्या नेतृत्वाखाली जासई संघानं बाजी मारली। हा दुसरा सामना आहे 6 ओव्हरचा। बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायची आहेत। घड्याळ लावलं गेलेलं आहे। सूचना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी। द विकेटना बॅकफुटला जाऊन कट केलाय। वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, स्क्वेअर कटचा प्रतिम फटका, चेंडू सीमा पार। 4 धाबांकरता येतोय चौकार। उत्तम संगीत तुम्ही ऐकताय। उरण प्रीमियर लीग क्रिकेट विथ म्युझिक। गोलंदाज सय्याद समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह। इकडे मात्र चेंडू जाईल तो 1 टप्प्यानिशी सीमा पार। आणखीन एक येतोय चौकार। मात्र दमदार सुरुवात केले। कोपरोली गावचा खेळाडू लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार, 400च्या स्ट्राईक रेटनं पहिल्याच ओव्हरमध्ये कल्पेश भोईरवर मात्र हल्ला चढवलाय। आतापर्यंत स्कोर कार्डवर टोटल लागल्या त्या 13 धाबा। P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1, त्यामुळे 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये 2 बाहेर आहेत, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र लावायचे कुठे हा सुद्धा पडलेला प्रश्न। सुंदर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग। बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि हितेश मात्रेच्या बॅटमधून येतोय सलगचा हा 3रा चौकार। प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न बसता आपण अतिथी कक्षामध्ये यावं। आपलं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू। उरण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये मैदानासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या वतीने या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आल्या, त्याबद्दल निश्चितपणे सन्माननीय संयोजकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय। आणि आभार व्यक्त करत असताना आम्ही विनंती करू की आपण आता प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये थांबू नका, आपली जागा या मंचकावर आहे, आपण मंचकावर यावं। पहिल्या ओव्हरमध्ये सपाटून मार खावा लागलाय तो गोलंदाज कल्पेश भोईरला। 17 धावांचं षटक ठरलंय, त्यामुळे पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गावदेवी विंधणे संघानं मात्र आक्रमक खेळ केलाय। हितेश मात्र 3 बॉलमध्ये 12, योगेश पाटील 3 बॉलमध्ये 5। 17 धावा आल्यानंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक। P2 मध्ये काय घडणार, गोलंदाजी दिली जाते ती अनुज करत। नवीन शेवा गावचा गोलंदाज। दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडा कंट्रोल करावा लागेल, अन्यथा या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर मात्र सर्वच कठीण होईल। एका मोठ्या धावसंख्येला मात्र सामोरं जावं लागेल। फुल टॉस आहे योगेशसाठी, फुल टॉस ऑन साइडला, मिसटायमिंग स्ट्रोक, मिड विकेटला झेललाय कॅप्टन डिपार्ट। कर्णधार बाद या संघाचा पहिला धक्का गावदेवी विंधणे या संघाला।
झाली. प्रॉपर टाइम करता आलं नाही आणि योगेश पाटील कॅप्टन बाबू एक महत्वाचा फलंदाज करत या संघाचं नेतृत्व यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. 17 या धावसंख्येला पहिला धक्का लागलाय. ब्रेक थ्रू हवा होता आणि तो मात्र मिळवून दिलाय. तो नवीन शेव्याचा गोलंदाज अनुज घरत यानं. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फुल टॉस भेटणं ही तुम्हाला खरं तर वॅकंट एरियामध्ये खेळता येऊ शकतं, परंतु ते जमलं नाही. एक चांगला झेल त्या ठिकाणी मिड विकेटला टिपला सागर यांनी. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना प्रवीण वाघमारे. अनुज करत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अगोदरच बॅट फिरली गेली, तदनंतर चेंडू आपण पाहिला तर हळूवारपणे येत असताना सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील आउटस्विंग याच्या गोलंदाजीमधून अनुज करत त्यासाठी ओळखला सुद्धा जातो. नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी थोडंसं पाहायला गेलं तर सावधानतेनं खेळणं गरजेचं आहे. प्रवीण वाघमारे ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म आउट द विकेट. नेक्स्ट बॉल अनुज करतचा. ओ स्विच हिटचा प्रयत्न, काय फटका लगावलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून काढलाय या बॉलला आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता प्रीमियर लीगला सहायता निधी या ठिकाणी येतोय. सन्माननीय निलेश घरत साहेब तथा मंचकर उपस्थित सुरेश पाटील यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाची मदत उरण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वासाठी आलेली आहे. त्यांचं मी सन्माननीय आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि अशाच खरं तर दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच एखादी स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं धाडस मात्र आयोजकांचं होतं आणि कोणासाठी तर सगळ्या खेळाडूंसाठी. ओ इकडे फसलाय फटका आणि बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः धावला होता. गोलंदाज वॅकंट एरिया आहे कारण ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्यामुळे गोलंदाजाला धावं लागलं परंतु तोपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि रन्स मिळालाय या ठिकाणी. त्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. 23 संधी निर्माण करतोय आपल्या गोलंदाजीवर. खरं तर पहिलाही योगेशला बाद केलं, संघाचं नेतृत्व आउट केलं आणि त्यानंतर आणखीन एक विकेटची संधी जरूर आली होती. थोडंसं कंट्रोल या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कल्पेश भोईरला चोप पडला होता. 17 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या. टॉप एज लागले, बॉल हवेत, फ्लाइंग स्लिप कडे समोर पुढ्यात पडलाय. पहा गोलंदाजीवर किती संधी निर्माण करतोय तो विकेटच्या, परंतु बाल बचावलाय पुन्हा एकदा प्रवीण वाघमारे. दुसऱ्यांदा उडालेला झेल मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामधील. यानंतर मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन मात्र संपणार आहे. 23 धावा धाव फलकावर 6 धावा दिल्यात आतापर्यंत. चांगली बॉलिंग राहिली आहे अनुज घरत कडून. अगोदरच मन बनवलं होतं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, परंतु इकडे पहा बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये गावदेवी विंधणे संघ 23 धावा. दोन षटकं समाप्त झालेत. पॉवर प्ले संपलाय, परंतु विदिन अ टाइम खरं तरी 2 ओव्हर संपवलेत. त्याबद्दल नक्कीच कॅप्टन निशिगेचा आपण आभार मानूया. 9 मिनिटांमध्ये ही 2 ओव्हर समाप्त झालेत. त्यामुळे अशाच पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर काही झालं तरी एक इनिंग 30 मिनिटाच्या आतमध्ये संपूच शकते आणि ती संपवावीच लागते खरं तर. परंतु बऱ्याच वेळेला वेळ जास्त घालवला जातो. टीम मिटिंग्स विनाकारण घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे जास्त वेळ व्यर्थ जातो सगळ्यांचाच. प्रेक्षक सुद्धा बऱ्याच दूरवरून खरं तर सामने पाहण्यासाठी आलेले असतात. लाईव्हला सुद्धा बरेच जण पाहत असतात आणि तेव्हा असा वेळ जातो तेव्हा ते सुद्धा नाराज होतात. त्यामुळे 25 मिनिटांमध्ये पहिली 5 ओव्हर समाप्त झाली पाहिजेत, परंतु सध्याच्या घडीला योग्य रीतीनं श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा 3रं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अतिश ठाकूर येतोय. केगावचा खेळाडू आहे अतिश ठाकूर, एक चांगला गोलंदाज आहे.
हितेश पॅकपुटला जाऊन थोडासा पंच करतोय कवर्सला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा. पहा रनिंग बिटवीन द विकेट किती स्मार्ट होती, अगदी डोळ्यात देखत सर्कल मध्येच या 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्यांदा 3 बॉलमध्ये 3 चौकार त्याचे आपण पाहिले आणि आता मात्र पाहिलं त्यानं कुठेतरी कॅप्टन आऊट झालाय, जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडले आणि तीच जबाबदारी योग्य रीतीनं पेलवत असताना सध्याच्या घडीला कोपरोली गावचा खेळाडू हितेश म्हात्रे टॅलेंटेड प्लेयर आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील पाहायला गेलं तर नामवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि इकडे सुद्धा आपल्या फलंदाजीमधील कौशल्य दाखवून देतोय. अतिश यावेळेस थोडंसं रनअप मध्ये बिघाड. रेड बॉलचा इशारा पंचांचा येईल. पुन्हा धावावं लागेल त्याला. आतापर्यंत 25 धावा झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. फुल टॉस होता, दिशा दिले फक्त आणि बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कमालीचं टायमिंग मात्र जुळवलं गेलं. चेंडू सीमा पार 4. अगदी काही सेंटीमीटर पुढे पडला असेल, अन्यथा इकडे षटकार सुद्धा प्राप्त झाला असता. चांगला चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजानं मात्र चांगले रिॲक्ट केलंय. पुढच्याच बॉलवर अतिश ठाकूरनं हा चेंडू मात्र निर्धाव काढलाय. 29 धावा आहेत. 29 रन्स ऑन बोर्ड नाव. दुसरा सामना सुरू आहे. 6 ओव्हरचे सामने खरे तर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला हा स्ट्रोक साइड स्क्रीनच्या समोर झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन पाहायला मिळेल. गोलंदाज अतिश ठाकूरचं दुसरा मोठा धक्का सहन करावा लागेल. हितेश म्हात्रे 18 धावांची इनिंग मात्र या ठिकाणी संपुष्टात आणले. ती केगावचा गोलंदाज अतिश ठाकूरनं. चांगला झेल त्या ठिकाणी अनुज गरजनं टिपलाय आणि दोन्ही सलामीवीर मात्र गारद झालेत. प्रवीण वाघमारे याच्या साथीला आता मात्र 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल. परंतु कमबॅक करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकाल कुठेतरी असं वाटत होतं एक चांगली भागीदारी होते, परंतु त्याच वेळेला मात्र ही पार्टनरशिप ब्रेक केली जाते गोलंदाज अतिश कडून. करण डाकी आलाय 4थ्या क्रमांकावर. करंट रन रेट आपण पाहिला तर 10.88 जवळजवळ 11च्या सरासरीनं मात्र इकडे धावसंख्या सध्याच्या घडीला सुरू आहे ती गावदेवी विंदणे संघाची. अतिश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे आपण पाहिलं तर कव्हर्सला हा फटका अनोख्या स्टाईल मध्ये. खरं तर दोनही फलंदाज एकाच एंडला. खरंच गरज होती का या धाब्याची. 6 ओव्हरची मॅच आहे आणि एवढी घाई, अति घाई संकटात नाही. फलंदाज रन आउट. केला होता खरं तर खेळण्यासाठी आणि निराश मानेनं मात्र त्याला परतावं लागते. ताळमेळ नव्हतं, कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाली आणि दोन्ही फलंदाजांमध्ये खरं तर हे फार गरजेचं असतं. बोलणं यस नो कॉल, हे कॉलिंग फार महत्वाचं असतं आणि कॉलिंग नसेल तर मग त्या ठिकाणी घोटाळा होतोच. चांगला फलंदाज गमावला या संघानं. 30 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय तो गावदेवी 11 विंधणे संघाला. उरण प्रीमियर लीग आपण पाहतोय 4थं पर्व यंदाच आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या स्वरूपामध्ये हे आयोजन
नवीन फलंदाज आदेश पाटील. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र दिशा दिल्या पॉइंटला. क्षेत्ररक्षक पहा कुठून धावलाय, बॅकफुट पॉइंट पर्यंत तो पोहोचलाय आणि जरूर त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. 2 रन्स मिळतील या 2 धावांच्या बरोबरीनं. इकडे 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गावदेवी 11 विंधणे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. जाऊया पुन्हा एकदा डीजे मॅडीकडे. पॉज. बॅक टू क्रिकेट नाव. अजूनही पहिल्या इनिंगचा उत्तरार्ध बाकी आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा 1 मिनिटाचा वेळ तुम्ही जास्त घेतलेला आहे, त्यामुळं हे षटक लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. 25 मिनिटांमध्ये जर 5 षटकं झाली नाही, तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागेल. आज डिसिप्लिन मेंटेन केली जाईल या स्पर्धेमध्ये. त्यामुळं पहिल्यांदा आम्ही सांगितलं होतं पॉवर प्लेची षटकं 9 मिनिटांमध्ये संपलेत. खरं तर 1 मिनिट वाचवला होता, परंतु 2 मिनिटं लगेच एक्स्ट्रा घेतलीत तुम्ही. परंतु आता सध्याच्या घडीला 1 मिनिट तुम्ही पुढे चाललात. जाऊया 4थ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर अनुज घरत येतोय पुन्हा एकदा. 6 धावांचं षटक टाकलं होतं या गोलंदाजानं. पॉवर प्लेचं दुसरं. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. टप्पा पडला, बॉल बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. अनुज गरजची गोलंदाजी खेळणं थोडंसं जोखमीचं डोकेदुखी ठरले. मघासपासून आपण पाहिलं एकमेव चौकार त्याच्या अगेन्स्ट आला होता रिव्हर्स स्वीपचा, अन्यथा संपूर्णपणे हुकूमत गाजवले. आणि जेव्हा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात ना, उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच अडचणीचं जातं. पुढे केला होता, इकडे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये बराच वेळ होता, परंतु कशी बशी का होईना 1 रन मिळाली. एकेरी धाबेनं टोटलमध्ये वाढ होईल 33. 33 वर 3. नेल्सन आकडा. नेल्सन फिगर जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही 1 डे टेस्ट मॅचेस पाहायचे, तेव्हा बऱ्याच वेळा डेव्हिड शेपर्ड एकदा दोनदा तीनदा खरं तर उडी मारायचे एकाच जागेवर. आपले अंपायर्स तुम्ही सुद्धा मारू शकता. 33 वर 3 विकेट आहे नेल्सन फिगर. यावेळेचा हा चेंडू इकडे टप्पा पडल्यानंतर स्विंग होते, बाहेरच्या बाजूला पुन्हा एकदा वळवतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. हे मगाशीच म्हणालो तो उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमी हा एंड, हा अँगल मोडणं हे नेहमी कठीण जातं. तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. काहीतरी आयडियाज लढवाव्या लागतील फलंदाजांना. शॉट ऑफ लेंथ होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फाईन लेगचा फिल्डर बराच पुढे आला होता, परंतु झेल मात्र होऊ शकलेला नाहीये. 2 धावा मिळतील, तिसऱ्याचा प्रयत्न केला चाललोय आणि इकडे मात्र पाहूया 3 धावा पूर्ण. डोळ्यात देखत दिवसा ढवळ्या धावांची चोरी झाली मैदानामध्ये. कमाल कमाल पाहायला मिळाले. जर अशा धावा येत नसतील तर अशाही येऊ शकतात. रन्स येणं महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. मग ते मोठ्या फटक्यानी येऊ द्या, अन्यथा थोड्याशा आयडियाज लढवून येऊ द्या. 3 रन्स तर मिळाल्या. धावसंख्या 3 ने जम्प करेल ती 36 वर. 36 रन्स ऑन अ बोट. स्विच हिटचा प्रयत्न, अगोदरच मन बनवलं होतं रिव्हर्स खेळण्याचा. इकडे डॉट बॉल.
तर लगातार 3 षटकारांना विशाल पाटील यांच्याकडून 3000. आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल. आणखीन एक चांगलं षटक मात्र हाताळलं अनुजनं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं टाकलेल्या 6 धाबा दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये आय थिंक 4. यस, ते 3 धाबा गेल्या होत्या. अन्यथा पुन्हा एकदा गोलंदाजाचं वर्चस्व मात्र पाहायला मिळालं आणि डावखुरी आताचे गोलंदाज मात्र नेहमी त्रास देतात आणि हे चित्र पाहायला मिळालं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद, 36 धाबा. पाचवं षटक. जोरदार अपील पाहायला मिळते. उत्साह प्रचंड होता, आत्मविश्वास बिलकुल नव्हता या अपील मध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर 5वं षटक घेऊन सज्ज होईल बॉलर. अतिश येतोय. ओ द स्टम्प्सना हा चेंडू थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता मिळेल ती श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेबा संघाला. विंदणे संघ 36 वर 4. साठी फूड पॅकेट्स आलेले आहेत. फूड पॅकेट्स आलेले आहेत. 12:15 वाजता तुम्ही संपर्क करा. खरं तर सगळ्यांनाच, सगळ्या खेळाडूंना जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले. हे फार कमी तुम्हाला पाहायला मिळेल, क्वचितच. परंतु नक्कीच आयोजकांचे आपण आभार मानूया यासाठी सुद्धा. हे सबस्क्राईब मीटर 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. आवडत असेल तुम्हाला प्रक्षेपण तर नक्कीच सबस्क्राईब करा हे चॅनल, मराठी माणसाचं हक्काचं चॅनल. आणि उरण प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खरं तर जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि कितीही प्रेक्षक येऊ द्या, तेवढी तयारी मात्र आमच्या आयोजकांची आहे. आणि त्याचमुळे खरं तर एक नाविन्यपूर्ण स्पर्धा म्हणून काहीच कसर ठेवलेली नाही आयोजकांनी. परंतु खेळाडूंनी सुद्धा कुठेतरी त्याचं भान ठेवता आलं पाहिजे. तो सपोर्ट मात्र तुमचा आवश्यक असतो. इकडे टॉप एज लागली होती बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये आणि शॉर्ट फाईन गेला, जेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र गावदेवी 11 विंदणे संघाचा माघारी परतत असताना क्रीज मैदानाच्या बाहेर. प्रवीण वाघमारे बाद झालाय. 36 या धावसंख्येवर निम्मा संघ गारत. 5 धक्के बसले त्या टीमला. सुरुवात खराब झाली होती, लवकर बाद झाला होता कॅप्टन योगेश. त्यानंतर डाव सावरला होता हितेश मात्रेनं, परंतु तो थोडासा आक्रमकच खेळत होता आज. त्याच्या बॅटमधून 18 धावांचं योगदान जरूर आलं, परंतु त्यानंतर एकही फलंदाज तर खेळपट्टीवर तग धरू शकलेला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश मोकल. हलक्या हातानं यावेळेस मात्र कट केल्या चेंडूला मिड ऑफ कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल.
युवराज टाकी आहे नवीन फलंदाज. वेगवेगळी नावं आमच्यापर्यंत येतात, त्यामुळे थोडंसं गोंधळ होतो. पटकन लाईव्ह वाल्याला सुद्धा वेगळे अपडेट्स परत करावे लागतात. स्कोररला सुद्धा व्हाईटनर घेऊन बसावं लागतं. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफ कडे, सिंगल मिळेल, 1 रन. संपूर्णपणे थोडंसं अस्वस्थतेचं वातावरण सध्याच्या घडीला विंध्याणे संघाच्या गोटामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर झालाय तो आतापर्यंत 38 धावा. संपूर्णपणे मी तर म्हणेन डॉमिनेट केले आतापर्यंत गोलंदाजांनी. सुपर बॉलिंग राहिले. एकमेव षटक जे पहिलं आलं होतं कल्पेश, त्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. परंतु त्या 17 धावा आल्यानंतर मात्र हा संघ नवीन शेवा संघ खडबडून जागा झाला आणि त्यानंतर कोणत्याही धावा जाणार नाही याची पुरेपूर दक्षता मात्र गोलंदाजांनी घेतली. त्यानंतर अनुज घरत, अतिशनं टाकलेली षटकं नक्कीच थोडीशी फलंदाजी करणाऱ्या विंधणे संघाच्या फलंदाजांची कसोटी घेणारी ठरली. आता मात्र पाहूया एरियल व्ह्यू या स्पर्धेचं. उरण प्रीमियर लीग कोटनाकाजवळचं मैदान अगदी उरण स्टेशन समोर आहे आणि त्याच्या समोरचं हे सुसज्ज असं क्रीडांगण, वर्तुळाकृती क्रीडांगण. बाजूला उरण पनवेल हायवे तुम्ही पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेले ही क्षणचित्र, खूप सुंदर नयनरम्य दृश्य. बाजूला ग्रीनरी सुद्धा आहे, झाडं आहेत बाजूला मैदानाच्या अवतीभोवती. आणि आता मात्र विकसित होणारं हे शहर जुनी विकसनशील आहे, परंतु झपाट्यानं सुद्धा खरं तर विकास या संपूर्ण विभागाचा होत असताना गोलंदाज तयार. ऋषी नारंगीकर येतोय. पहिलाच बॉल इकडे पहा, 9 सेकंडला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच तत्परतेनं केलेला थ्रो. 38 वर 6वा धक्का. नारंगीकरचा हा चेंडू यावेळेस थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर सतीश कोळी. थोडीशी चर्चा दोघांमध्ये होत असताना, कारण हे शेवटचं षटक आहे, निदान हीच चर्चा असेल. कमीत कमी 50च्या आसपास आपल्याला जावं लागेल जर या सामन्यामध्ये लढायचं असेल तर. 10-12 धावा अपेक्षित आहेत. ऋषीचा हा बॉल इकडे मात्र आणखीन एक लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय. पंचचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन यस रेफर करण्यात आले. प्रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम फिल्डिंग टीम. चेक केलं जाईल. तिसरे पंच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. राजेंद्र गरज सर आहेत शेवागावचे आणि कंट्रोल रूम मधून हा निर्णय आपल्यापर्यंत लवकरच येईल. ग्राउंड अंपायर्स आपण पाहतोय संदीप पाटील सर जासाईचे, त्यानंतर भूषण शरद मात्रे सर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळं चॅलेंज केलं होतं अंपायर्सना आणि चॅलेंज खरं तर हा रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा सक्सेसफुल राहिला. ओ यावेळेस मात्र लेग स्टंपवर होता चेंडू आणि हा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काढून दिलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. जर आघाडीचे फलंदाज या ठिकाणी असते तर नक्कीच इकडे शेवटच्या ओव्हरमध्ये अजून धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत. जेव्हा वेळ होती तेव्हा मात्र थोडंसं बेजबाबदारपणा नडला या संघाला. खराब फटके मारून स्वतःहून आपल्या विकेट्स बहाल केल्यात. 7 फलंदाज आतापर्यंत परतलेत 38 या धावसंख्येवर. स्कोर सुद्धा हलत नाहीये आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ऋषी नारंगीकर चिरनेर गावचा खेळाडू आहे.
चांगली बॉलिंग करतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅच विनर असणार आहे रॉबिन राऊंड फॉर्मॅट स्पर्धेमध्ये. 38 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रणील पाटील नवीन फलंदाज. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. 6व्या ओव्हरमध्ये असं काही घडू शकतं ही कल्पना सुद्धा केली नसेल योगेश पाटीलनं. परंतु ऋषी नारंगीकर अटॅक आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रणील पाटील ऑन स्ट्राईक. पाहूया 2 बॉलमध्ये किती धावा जोडतोय. ओव्हर द स्टंप्सनं फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये नाही आहेत आणि त्याचमुळे रन्स मिळाल्या पहिल्यांदा. हवेमध्ये बराच वेळ होता चेंडू परंतु दुहेरी धाबा आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं गावदेवी 11 बिंदणे संघाची धावसंख्या 40 रन्स. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू यानंतरचा असेल. ऋषी नारंगीकर चांगली गोलंदाजी टिचून मारा पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. चेंज ऑफ पेस भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून टोलवलाय. रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड वर जाऊन चेंडू धडकलाय. बॉल सीमा पार. 6 षटकार. जाता जाता शेवट गोड केलाय आणि गावदेवी विंदणे संघ पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या त्या 7 बाद 46 धावा 47 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. उगवला उगवला तारा तिमिर हरा हरला शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून नवीन शेवा गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आणि त्यांच्याच नावानं होणारे माजी आमदार व सरपंच चषक 2025 28 जानेवारी 29 जानेवारी 30 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला शेवा गावाच्या मैदानावर पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000. प्रवेश फी मात्र 13,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. तेव्हा आपण या स्पर्धेला नक्कीच भरभरून प्रतिसाद करा. आपल्या संघाची नाव नोंदणी करा. संपर्क साधायचा आहे सन्माननीय सुरेश पाटील, गणेश घरत, सुशांत तांडेल, राजेंद्र घरत, योगेश घरत, विराज घरत आणि स्वराज ठाकूर. स्पर्धेचं ठिकाण असणार आहे शांतेश्वरी मैदान नवीन शेवा. तेव्हा येत्या 28, 29, 30, 31 जानेवारीला आपण शेवे गावाच्या मैदानावर रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये भेटत आहोत. शिवसेना ट्रॉफीच्या माध्यमातून माजी आमदार व सरपंच चषक 2025. तेव्हा इथे संयोजक उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहेत, नियोजक उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी आता देखील या ठिकाणी संपर्क साधू शकता. चलूया. या ठिकाणी पहिला डाव संपलेला आहे. तेव्हा निश्चितपणे आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत असताना डीजे मॅडी यांच्या आवाजातून पुढचं गीत ऐकूया. चला सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये. 47 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेबा या संघासमोर थोडंसं 6 ओव्हर्समध्ये माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. परंतु बऱ्याच वेळेला कमी धावसंख्येचे सामने चुरशीचे जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे योगेश पाटील हा सामना कुठपर्यंत घेऊन जाणार याकडे मात्र संपूर्ण विंदणे संघाच्या समर्थकांचं लक्ष लागलंय. आणि जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात, कोणता संघ जिंकणार दुसरा सामना याचं धावतं बटन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो आदिसर पाटील पागोटे यांचा. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतो ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल.
टीमचे संघमालक आहेत. मी विनंती करेन संयोजकांना की आपण त्यांना सन्मानित करावं. केतनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. केतनजी पाटील, जयेश पाटील, सतीश कोळी आणि या संघाचे मॅनेजर आहेत नमस्ते मोगल. संपूर्ण टीम मॅनेजमेंट या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान शांतेश्वरी सेवा संघ, विंधणे संघाचं टीम मॅनेजमेंट आहेत. केतनजी पाटील, जयजी पाटील, सतीशजी कोळी आणि टीम मॅनेजर नमस्ते मोकल यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. उरण प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. वैभवजी कडू यांच्या शुभ हस्ते सर्वांना सन्मानित केलं जाते. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा त्यांना भेट स्वरूपात दिली जाते. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया पुन्हा एकदा अतिशजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू दीपकजी. चलूया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी आपण बघतोय हा सामना पहिला डाव फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी संपली गेली. 36 चेंडूनंतर धावा जर आपण पाहिल्या तर आज मात्र आकडा फार कमी पाहायला मिळतोय स्कोअर बोर्डवर. 47 धावांचं एक माफक छोटंसं आव्हान या ठिकाणी ठेवलंय आणि त्याला पलटवार देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. आतिश ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडवर निशिकेत भोईर. पंचांचा इशारा या ठिकाणी येणार आहे. गोलंदाजीतून प्रत्युत्तर देत असताना 47 धावा डिपेंड करणं फार मी म्हणेन की कठीण आहे या विकेटवर. येस, सिग्नल आलाय. संदीप गावण बिलॉंग करतात आवरे गावाकडून. पहिला बॉल हलक्या हातानं पुश केलाय. पॉइंटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगलनं या डावाचा श्री गणेशा झालाय. फार कठीण परिस्थिती दोन्ही डावामध्ये जर आपण पाहिलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये देखील धावा फार कमी आल्या. दुसऱ्या डावामध्ये देखील धावा फार कमी आल्या. पहिल्या धावा या ठिकाणी चेस होताना देखील आपण पाहिलं. इथे देखील माफक आव्हान आहे. तुमच्या कारकिर्दीमधला सर्वोत्तम खेळ या ठिकाणी करावा लागेल. संदीप तुम्हाला डेडिकेट करावा लागेल. यावेळेस स्टॉपेज हवेत. इथे मात्र चूक केली आहे. आधीच यावेळेस धावा कमी होत्या. त्यात मात्र आणखी चांगल्या जेवणामध्ये मिठाचा खडा पडावा की काय अशी स्थिती पाहायला मिळाली. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौका. तर आपण म्हणतो की देशातले 11 खेळाडू निवडलेले आहेत, पण इथेही सांगावं असं वाटेल की उरणमधून 11 खेळाडू निवडलेले आहेत. अगदी शेकडो खेळाडूंच्या यादीतून तुमची निवड झाल्यानंतर तुमच्याकडून अशा पद्धतीनं चूक होणं हे प्रेक्षक चिरकाल लक्षात ठेवतील मित्रांनो. कारण इथे तुम्ही चूक केली ना तर त्याचा भूदंड संघ मालकाला देखील पडतोय, संघ नायकाला देखील पडतोय आणि आपल्या संघाला देखील पडतोय. इथे धावा झाल्यात मात्र 6, त्यातून 4 धावा या चुकून आल्यात मित्रांनो. स्कोअर बोर्डवर चूक केली होती त्या ठिकाणी. पुढचा बॉल संदीप याचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पायाची बोट चेसणारा बॉल, परंतु त्यावर चूक झाली आहे. अगदी इथे एक धाव नव्हती मित्रांनो. आपण आधी सुरुवातीला फार मोठ्या चुका फलंदाजी करताना केल्यात, कारण हितेशनं चांगला स्टार्ट दिला होता, पण मधल्या फळीमध्ये कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी तग धरू शकला नाही. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू हे धावचीत बाद झाले. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी संयम नव्हते, तुमच्याकडे पेशन्स नव्हते, तुमच्याकडे घाई जास्त होती आणि त्याचा फटका देखील संघाला झाला. पुढचा बॉल यावेळेस चांगली गती, चांगली लाईन, चांगली दिशा, नियंत्रण पाहायला मिळालं. अतिशय प्रतिभावान गोलंदाज, अनुभव आहे, अनुभवाची गाथोडी त्याच्याकडे आहे. चांगले चेंडू आपण पाहिले आतापर्यंत. रिलीज केलेले 5 चेंडू, 5 चेंडू 5 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले. इथे या षटकातला शेवटचा बॉल, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं.
त्या ठिकाणी खेळाडू कोणी उपस्थित नाही आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भोईर क्रिकेटच्या पटलावरचा एक असा कोहिनूर हिरा ज्याच्यावर मी सातत्यानं म्हणतो की अधिक अन्याय झाला ओपन हाफ मध्ये, ज्याला अधिक संधी मिळायला पाहिजे होती, पण असा खेळाडू अगदी दुर्लक्षित राहिला. पण मी जेव्हा या खेळाडूला पाहिलंय ना तेव्हा या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलाय. तो सिद्ध करण्यामध्ये कधीच कमी पडला नाही. इथेही त्याची खेळी आपण बरसताना पाहू. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर. संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. अगदी प्रखर असं नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. एक जबाबदारी आणि जबाबदारीपूर्वक फलंदाजी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणता येईल. इथे 47 धावांचं टार्गेट आहे. इथे निशिकेतनं आतापर्यंत 4 बॉल फेस केलेत, 9 धावा त्यानं कुठून काढल्यात. तर अतिश ठाकूर 2 बॉल फेस केले, 2 धावा, एकूण धावा झाल्यात 11. बोथ एंड न खेळली जाणारी स्पर्धा आहे. पहिलं षटक 11 धावा. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पेट्रोल पंप एंडच्या दिशेनं नवीन गोलंदाज समाधान पाटील अर्थातच प्रोफेसर समाधान पाटील असं त्याला नाव देखील आहे. फार अनुभव, डाव्या आणि उजव्या हाताचा कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी. बऱ्याच स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूनं, बऱ्याच स्पर्धा गाजवल्या गोलंदाजानं. प्रदीर्घ अनुभव आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र तुमच्याकडे धाबा कमी असताना समाधान पाटील यांना फ्रंट फुटवर यावं लागेल. इथे फुल टॉस बॉल आहे. चुकी केली आहे गोलंदाजानं. प्रयत्न केला खरा, परंतु अपूर्ण प्रयत्न. लंघन सीमारेषेच्या बाहेर जाणारा ब्रँडेड षटकार. समाधानचा होता. दुसरा चेंडू हा आतिशचा होता. फील्ड पोझिशन मध्ये हलकासा बदल केला जाईल. इथे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. जेव्हा काही आपल्या हातून चुकी होते ना तेव्हा तुम्हाला त्या चुकीतून सावरायचं असतं. काही बदल करावे लागतात आपल्या नियोजनामध्ये, प्लॅनिंग मध्ये. इथे आडव्या हातानं स्लॉक स्वीप केलाय. डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली, तोवर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिल्या तर तब्बल 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 18 आकडा पूर्वी ओळखीचा नव्हता, परंतु जेव्हा विराट कोहली आला, वेकेनं 18ला एक ब्रँड निर्माण करून दिले, आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली. 18च्या प्रेमात खूप सारे आहेत. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. एक क्विक सिंगल या ठिकाणी घेतली आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होते आहे. एका धावेनं 19 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. समाधान कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. षटकार जर आला नसता तर आतापर्यंत षटक जे आहे ते चांगलं म्हटलं असतं, परंतु 4 चेंडूमध्ये 8 खर्च झाल्यात. करायच्या 47 राहिल्या 28 चेंडूमध्ये. 28 धावांचं अजूनही लक्ष बाकी आहे. एक सिंगल धाव यावेळेस प्राप्त होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कसून गोलंदाजी करावी लागेल. तुमच्याकडे फार मोठा आकडा नाहीये, ज्याला डिपेंड करायचं नाही ते आव्हानच फार मोठं आहे. 25 चेंडू 27 धावांचं लक्ष. यावेळेस ओव्हर पिच आहे, बिग हिट केलाय. इथे हवेत बॉल, प्रयत्न केलाय खरा. इथे खेळाडू उपस्थित होता, मात्र पहा निशिकेत भोईर सारख्या खेळाडूला या ठिकाणी जीवनदान दिलेत. मी म्हणेन की गोलंदाजाची कुठेही चूक नाही आहे. पहिल्या षटकामध्ये झेल टाकला, चौकार गेला. इथे झेल कोणाचा सुटलाय तर निशिकेत भोईरचा, कॅप्टनचा झेल सुटलाय. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालेत. दोन्ही जीवनदान त्याला दिलेले आहेत. म्हणजेच काय तर फार मोठी चूक या ठिकाणी पाहता येते. 2 षटकं 11च्या गतीनं 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या जात आहेत. 47 धावांचं टार्गेट आहे आणि राहिले 24 चेंडू. विजयाचा आकडा असेल 25 धावांचा. फार मोठा आकडा नाही आहे. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या
कडे असणारे जी कसब आहे, तुमच्याकडे असणारी क्षमता आहे, तुमच्याकडे जे असणारे अनुभव आहे, कारण अनुभव पेक्षा गुरु या जगामध्ये कोणी नाही मित्रांनो. कारण तुम्ही 24 चेंडू 26 धावांचं लक्ष आहे. नवीन गोलंदाज वापरला जाईल. संदीप गावण बिलॉंग करतात आवरे गावाकडून. फार प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव या माणसाकडे आहे. उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक जबरदस्त गोलंदाज म्हणून समोर आला होता. एक जबरदस्त हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून देखील समोर आला होता. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला हलक्या हातानं पुश केलंय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 22 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. प्रेक्षक अगदी सुट्टीचा वार नसताना देखील फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. यावेळेस लॉंग ऑफच्या वरून ठोकलाय चेंडू. त्या ठिकाणी खेळाडू कोणी उपस्थित नाहीये. आतिश ठाकूरच्या बॅट मधून आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. किंवा अतिशय काय थांबायचं नाव घेत नाहीये. चांगल्या पद्धतीनं त्याची फटकेबाजी सुरू आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत त्याची फलंदाजी. यावेळी मात्र डोक्याचा वापर. दिशादर्शक स्ट्रोक पल्लू स्कूप आलाय सीमारेषेच्या बाहेरच्या. या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. यावेळेस परत एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बऱ्याचदा धावांचा मोह हा फलंदाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जातो. तर धावा आल्या आहेत आपल्याला पहा. जवळजवळ 30 धावा या धावफलकावर लागल्या जातात, ज्यामध्ये 18 धावांचं योगदान हे अतिशय या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस आउटसाइड एज पॉइंटच्या दिशेनं गल्लीमधून निघणारा हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अगदी विंदने संघानं खालावलेली दाखवली. यावेळेस अवेत आहे. इथे मात्र प्रयत्न केला होता. अतिशा खेळीचा अंत या ठिकाणी झालाय. चांगला झेल टिपलाय. विकेट नंबर 1 बॅक टू द डगआउट. राणी तुला आतिश ठाकूरनं त्याचं काम केलंय. जबाबदारी त्यानं निश्चितपणे निभावली आहे. कारण सुरुवातीला 47 धावांना चेस करत असताना जी गती, जी धावा आणि जी स्थिती पाहिजे होती ती स्थिती त्यानं निर्माण केली. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण जाताना बघतोय. तेजस भोईर नावाचा खेळाडू मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस धावसंख्या आपण बघतोय तब्बल 34 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. चला टेक्निशियन आपण थोडस लक्ष द्या, कारण तुम्ही चुकलात तर आमचे चुकीचे शब्द कॉमेंट्री मधून बाहेर पडतात. ही घटना 2 वेळा झाली आहे, परत होऊ देऊ नका. षटक या ठिकाणी संपलाय. 3 षटकानंतर धावा 34 धावा आपण धावफलकावर बघतोय. परत एकदा
समाधान पाटील बिलॉंग करतात विंधने गावाकडून. विंधने गावाचा हा संघ नावाचा संघ या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. श्री शांतेश्वरी नवीन सेवा विपक्ष गावदेवी 11 विंधने. डिपेंड करायच्या आहेत धावा. इथे आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निशिकेतच्या बॅटला आज मात्र तितक्या ताकदीनं बॉल स्पर्श होत नाहीये किंवा टायमिंग नाहीये. एक धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण बघतोय 35 धावा. 12 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 12 धावांची गरज. अंतर फार नाही आहे. तेजसला या मैदानाचा फार अनुभव. ज्या मैदानावर क्रिकेट जगला खेळला वाढला जिथून आपल्या नाव निर्माण केलं त्या स्वतःच्या ओळखीचं मैदान. इथे हलक्या हातानं पुश केलाय चेंडू. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातील. इथे मात्र गडबड झाली आहे. तू मय मध्ये आपण पाहिलं सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. बघायला गेलं तर स्टंपला चेंडू आदळला. स्टंपच्या ठिकाणी होणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी ऐकायला येते. ही आधुनिकता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आली आणि स्टंप माईक यावेळेस वापरले जात आहेत. त्याचा देखील फायदा पंचांना होतोय आणि सगळ्यांना देखील होतोय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केलाय. हवेत आहे. इथे मात्र खेळाडू उपस्थित. यावेळेस चूक नाहीये. खेळाडू निशिकेत भोईर कॅप्टन माघारी परतणार. होती त्याच्या बॅट मधून आपण तब्बल धावा पाहिल्या. 13 धावांचं योगदान निशिकेत देऊ शकला. पण पाहिलं तर त्याच्या कॅप्टन्सी मध्ये पहिल्या डावामध्ये जी गोलंदाजी झाली, गोलंदाजीचा वापर झाला, गोलंदाजीमध्ये केलेले बदल असतील, फील्ड पोझिशनची व्यूहरचना असतील, या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत पाहायला मिळाल्या. ज्यामुळेच आपण 47 धावांवर विंधने संघाला थांबवू शकलो. कारण पहिल्या डावामध्ये जर आपण चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या डावामध्ये जो एक दबाव असतो ना तो समोरच्या संघावर प्रेशराईज केला जातो. त्याचा नफा त्याचा फायदा आपल्या संघाला निश्चितपणे होतो आणि तो नफा या ठिकाणी झालाय. कारण विकेट जरी पडली असली ना तरी स्थिती मात्र विजयाची आहे. कारण उर्वरित 15 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष फार छोटं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना नवीन खेळाडू ऋषी नारंगीकर, चिरनेर गावचा हा खेळाडू. चिरनेर गावाच्या कुशीमध्ये वसलेलं महागणपतीचं मंदिर. इथे मात्र ऋषी नारंगीकर आपल्या संघासाठी काहीही डेडिकेट करू शकला नाही. बाद झाला. बॅक टू बॅक दुसरी विकेट पडतीये. आपण बघतोय MS विराट ओनर मयूर म्हात्रे यांचे पिताश्री मुकुंद मोरेश्वर म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये. तर आम्ही त्यांना विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आसन ग्रहण करू नका. आपली जागा या मंचकावर आहे. आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. सन्माननीय आमचे फुंडेगावचे मुकुंद मोरेश्वर म्हात्रे, आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन ग्रहण करा. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. कल्पेश भोईर हा खेळाडू मैदानामध्ये बघतोय. स्थिती बदलवायची आहे तर तुम्हाला ही परिस्थिती या ठिकाणी सुधारावी लागेल. परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे, परंतु विरुद्ध असणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला तुमच्या मेहनतीतून साकार करायचं आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगला तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. वेगानं भन्नाट वेगानं टाकलाय. फलंदाजाला आपल्या जाग्यावरून बीट केलाय. समाधान पाटील यानं आतापर्यंत 11 चेंडू आपल्या कोट्यामध्ये रिलीज केलेत. 12 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स टिपल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. यावेळेस चांगला तडका दिलाय. अगदी चांगला तडका दिलाय. यावेळेस चेंडू गेला डीपच्या बाहेर सीमारेषेला अगदी चिरत 6 धावांचा. आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. जसे टीमचा कॅप्टन
चला पियुष ठाकूर, आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण आता प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये नका थांबू, लगेच सामना सुरू झाला पाहिजे. कारण विनिंग हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर लुजर हा सामना या ठिकाणी होईल. पहिल्या दिवसामध्ये आपण चांगला क्रिकेट पाहिला, ज्यामधून अगदी पहिल्या दिवसामध्ये कोणताच संघ क्वालिफाय होऊ शकला नाही, कारण एक सामना स्किप करावा लागला. वेळेचा अभाव होता, कारण आपला काही संघ जे काही खेळाडू वेळेत उपस्थित राहिले नाही त्याचा भूदंड कोणाला पडला? आयोजकांना पडला. म्हणून तुम्ही बेशिस्त दाखवाल ना तर त्याचा दंड हा आयोजकांना भोगावा लागतो. दुसऱ्या दिवसामध्ये स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पागोडे संघ क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचला, कारण कालच्या दिवसामध्ये सामने पूर्ण झाले मित्रांनो. आज देखील आपल्याला स्थिती सुधारायची आहे, कारण आताही आपण जर पाहिलं तर तब्बल 12 वाजून 20 मिनिटं या ठिकाणी होत आहेत आणि या दुसरा सामना आता जवळजवळ संपल्याच्या दिशेने येते आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. क्रिश कोळी या ठिकाणी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असतील. 47 धावा डिपेंड करताना मात्र 42 धावा 4 षटकामध्ये कुठून काढल्या आहेत. श्री शांतेश्वरी नवीन सेवा संघानं राहिले 12 चेंडू, विजयाचा लक्ष असेल 5 धावांचं. पहिला बॉल क्रिश याचा. यावेळेस हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस गॅप सिलेक्शन नव्हतं, तेजस भोईर येणार माघारी. लागतंय त्याचं कारण होतं, आपण पाहू शकतोय 24 लाईव्ह इव्हेंटची अगदी सुंदर अशी क्लॅरिटी, चांगलं संकलन सुरू आहे, चांगलं संचलन सुरू आहे. टीम वर्क 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. एकीच बळ तुम्हाला नेहमीच विजयाच्या दिशेने घेऊन जातो. आतापर्यंत 3,10,269 सबस्क्राईब या ठिकाणी झालेत आणि टीव्हीवर असतील किंवा मोबाईलवर जे आम्हाला प्रेक्षक पाहतायत ना त्यांच्या वतीनं लगातार प्रत्येक सेकंदामागे सबस्क्रायबर जे आहेत ते आपण वाढताना देखील पाहतोय. ही मेहनत आहे, कारण काही वर्षातच इतकी मोठी जी गगनभरारी घेतली आहे ना ती त्यांच्या मेहनतीचं फल आहे. असंच तुम्ही सहकार्य करत राहा आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब करत राहा. चलूया मैदानाच्या दिशेनं. 11 चेंडू 5 धावांचं लक्ष असेल. विकेट आली आहे, अनावश्यक विकेट, कारण तिथे विकेट टाकण्याची आवश्यकता नव्हती मित्रांनो. पण अगदी मी म्हणेन की कधी कधी आपण अधिक डिपेंड होतो, संयम नसतो, त्यावेळेस त्या डिपेंडचा धोका देखील आपल्याला भोगावा लागतो. असाच काही धोका या ठिकाणी झालाय. नवीन खेळाडू मैदानात अनुज घरत. लोवर फुल टॉस फ्लिक केलाय, रिस्ट हँडलचा वापर केलाय, अगदी पायांचा वापर होता, हातांचा वापर होता. मनगटाची ताकद नव्हती तर यावेळेस डोक्याचा वापर होता. एक सिंगल या ठिकाणी क्विक घेतली आहे. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 43 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 10 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. एक चौकार मॅच फिनिश आहे. विंधणे संघाला सामन्यामध्ये कमबॅक करण्याची तितकी फार मोठी संधी नाहीच आहे. चमत्कारच या सामन्याला वाचू शकतो आणि चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस स्विच करायचा होता. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. का करावं लागेल तर फलंदाजाच्या फुटवर्कचा त्यानं वापर केला, पूर्णपणे फलंदाजाची पाहणी केली, तदनंतर आपल्या हातातून ऐन वेळेस चेंडूचा टप्पा बदलून टाकला. डॉट बॉलचा खेळ आलाय. गरज होती पहिल्या 2 षटकामध्ये अधिक डॉट बॉल. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण 15 ते 16 धावापर्यंत जर मर्यादित ठेवलं असताना तर हा सामना आपण शेवटच्या षटकापर्यंत जाताना पाहिलं असतं, पण तसं काही घडलं नाही. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. इथे चांगला चेंडू टाकला, इथे धाव होची बाद होण्याची संधी होती, परंतु आणखी एक या ठिकाणी चूक पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो करण्याचा नाद भोवला. इथे जर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला असताना तरी खेळाडू बाद झाला असता. 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू 3 धावांचं लक्ष. चला विनर कॅप्टन पियुष ठाकूर, आपण परत एकदा तुम्हाला मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. लगेच सामना सुरू होणार आहे. पियुष आलाय, वेलकम. यावेळेस आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चुकी केली. व्हाईट बॉलचा इशारा. 2च धावा मात्र करायच्या आहेत. इथून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. लोवर फुल टॉस सिंगल. स्कोर इक्वल झालाय, स्कोर बरोबरीच सुटलाय.
एका धावेचंच अंतर, विजयाचे पहिले 2 अंक आपल्या अंक तालिकेमध्ये जोडले जातील. शांत संयमी सामना. एखाद्या फुग्यामध्ये हवा भरावी आणि टचकन सुई लावून हवा काढावी ना, तशीच हवा शांतेश्वरी सेवा संघाने या सामन्यामधून काढली आहे. त्याचं कारण पहिल्या डावामध्ये केलेली जबरदस्त गोलंदाजी. इथे विकेट येऊ शकते आणखी एक. एका धावेची आवश्यकता असताना आणखी एक विकेट पडली आहे. म्हणजे विकेट नाही पडली तर थोडीशी वेळ अधिक वाढली आहे. मॅडी रायगड मधील क्रिकेटमध्ये सर्वोत्तम डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख, ज्यांच्या वतीनं आपल्याला एक मनोरंजक प्रवास देखील करता येतो मित्रांनो. फार मोठ्या स्पर्धा आपल्या अनोख्या शैलीनं ते या ठिकाणी गाजवत आहेत. आणि आज उरण प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन, तमाम मान्यवरांचं मनोरंजन आणि एक खेळाला एक मनोरंजनात्मक प्रवासातून आपल्याला या ठिकाणी हा खेळ देखील पाहता येतो. उरण प्रीमियर लीग 2025 हे चौथं पर्व आपण पाहतोय. चौथ्या पर्वातला आता तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातला हा दुसरा डाव. या ठिकाणी फक्त अंतर आहे एका धावेचं. 6 चेंडू 1 धाव या ठिकाणी करायची आहे. क्रिकेटच्या टेनिस बॉल मध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव डिपेंड होताना पाहिलंय मित्रांनो आपण. पण तो चमत्कार होता. इथे चमत्कार होईल का? पहिला बॉल अपील केलाय. इथे पंचांचा बोट आभाळाकडे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजानं. चमत्कार घडणार नाही. जगन्नाथ, आपल्या हातापेक्षा या जगामध्ये काही श्रेष्ठ नाही. तुम्हाला तुमचं करिअर मोठं करायचं आहे, तुम्हाला इतिहास घडवायचा आहे, तुम्हाला यश संपादन करायचं आहे, तर तुमच्या हातावर ज्या रेषा आहेत त्या रेषांकडे बघू नका, बोटांकडे पहा आणि आपलं ध्येय गाठा. इथे हा जो चमत्कार आहे ना, तो यंदाच्याच रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता. 6 चेंडू मध्ये संदेश नावाच्या गोलंदाजानं 1 धाव डिपेंड केली होती. त्याची पुनरावृत्ती उरण प्रीमियर लीग मध्ये होईल का? तर आपण हा प्रश्न घेऊन चलूया. गोलंदाज करण डाकीच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर त्यानं विकेट प्राप्त केली आहे. फील्ड पोझिशन बघा कशा पद्धतीनं संचलित केली, लावली आहे. पुढचा बॉल. यावेळेस दुसरा चेंडू अतिशय भन्नाट वेगानं टाकलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत. लढणं हा काम आहे खेळाडूचं. कर्तव्य दाखवा. तुमच्या कर्तव्याला निश्चितपणे सलाम ठोकणारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 12 धावा परवडतात, 15 धावा परवडतात. 1 2 3 4 धावा परवडत नाहीत, कारण यावेळेस दुविधा मनस्थिती असते. सिंगल घ्यायची की मारायचा हा प्रश्न. पुढचा बॉल यावेळेस पूल केलाय डीपच्या दिशेनं. इथे मॅच फिनिश झाली आहे. सामना फिनिश झालाय. विजयी संपादन केलाय संघानं. नाव आहे शांतेश्वरी सेवा.